श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेविषयी माहिती मी घेऊन आलेली आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी तुम्हाला कुणालाही सहज करता येईल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला माहिती सांगत आहे. आणि हरितालिका सण म्हटलं की बऱ्याच महिलांचा आवडता सण असतो. कारण श्रावण महिना म्हटलं की त्यामध्ये खूप साऱ्या पूजा अर्चा येत असतात आणि त्यानंतर लगेच आपल्याला हरितालिकेचं व्रतही असतं आणि ते प्रत्येक महिलेच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचं हे हरितालिका पूजन आहे. कारण हरितालिका पूजा ही आपण आपल्या सौभाग्यासाठी किंवा आपल्याला चांगला पती मिळण्यासाठी किंवा आपला ज्या विवाहित आहे त्यांना त्यांच्या पतीला चांगलं आयुष्य लाभण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हे प्रत्येक महिला व्रत करत असतात. त्याचप्रमाणे हे महाराष्ट्रातील स्त्रियांचं अतिशय आवडतं व्रत आहे. त्यातही हरितालिका हे खास व्रत आहे. कारण या व्रताची देवता ही साक्षात शिव भगवान व पार्वती माता आहेत. कारण पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच आपले पती मानले होते, म्हणून तिचा पती दक्ष प्रजापती याने एकदा शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून पुन्हा तिने शंकराची भक्ती केली आणि शंकराच्या पिंडीचं नदीवर जाऊन तिनं शंकराच्या वाळूचं शंकराचं पिंडीचं प्रतीक काढलं आणि तिथेच तिनं कंदमुळे फळे खाऊन तिनं महादेवाची तपश्चर्या केली. त्यानंतर महादेव साक्षात तिला प्रसन्न झाले आणि दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती यांनी स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तर आपण तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते. म्हणून आपण हा सण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची असते. तर हा सण आहे 6 सप्टेंबर या दिवशी. तर याची आपल्याला मुहूर्त बघायचा आहे. तर मुहूर्त असा आहे की याचा 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असेल. तर तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे, हरितालिका पूजन. कारण 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असेल आणि तिचा उदय जो आहे तर तो शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 या रोजी साजरा होणार आहे. आणि पूजन आपल्याला हे 8:33 असेल किंवा हरितालिकेचा शुभ मुहूर्त हा 2 तास म्हणजे 31 मिनिटं असणार आहे. त्यामुळे आपण ही पूजा ब्रह्ममुहूर्तामध्येही करू शकतो किंवा अभिजित मुहूर्तामध्ये करू शकतो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4:30 ते 5:16 त्यानंतर अभिजित मुहूर्त म्हणजे सकाळी आपल्याला 11:54 तर दुपारी 12:44 आपल्याला ही पूजा करू शकतो. नंतर राहू काळ. तर राहू काळ बऱ्याच जणांना माहीत नसतो. राहू काळ म्हणजे काय? तर प्रत्येक तुम्ही जे शुभ कार्य करत असतात किंवा कोणतंही काम करत असतात तर राहू काळ म्हणजे हा 1.5 तास जो राहू काळ असतो तो सोडून आपण इतर वेळेस पूजा करू शकतो. किंवा सूर्यास्त वेळेस जसं की संध्याकाळी 5 ते म्हणजे जसं सूर्य मावळण्याच्या आधी आणि सूर्य मावळल्यानंतर आधी पाऊण तास आणि नंतर मावळल्यानंतर पाऊण तास या काळामध्ये जी पूजा आपण करतो तर ती पूजा खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे या काळामध्ये आपण पूजा करायची असते. तर आपण अशा प्रकारे याची पूजा करू शकतो ह्या काळामध्ये. तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे? तर सकाळी आपल्याला लवकर उठून घरातील जे वातावरण जे घर आहे ते स्वच्छ ठेवायचे आहे. कारण जर घर आपण स्वच्छ ठेवलं तर आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे करता येत असते. तर आपल्याला पूजेचं साहित्य काय लागत असतं? तर पूजेचं साहित्य म्हणजे आपल्याला हळदी कुंकू लागत असतो, नंतर नारळ लागत असतं, नंतर केळी किंवा फळे, विड्याची पाने, 12 सुपाऱ्या किंवा खारका, बदाम, कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे आणि पंचामृत, अष्टगंध किंवा कापूर वगैरे असे जे काही आपले पूजेसाठी लागणारं साहित्य ते लागत असतं. कारण आपण जी पूजा करत असतो असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही पूजा कधी करायची आपण?
तर ही म्हणजे कोणी करायची, तर ही पूजा आपण ज्या सौभाग्य स्त्रिया असतात त्या सौभाग्य स्त्रियांनी याची पूजा करायची असते. कारण बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो की नेमकं कोणी पूजा करायची किंवा कोणी करू नये पूजा. तर ज्या सौभाग्य स्त्रिया असतात त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, कारण त्यांचं पतीला खूप चांगलं आरोग्य लाभावं त्यासाठी आपण ही पूजा करत असतो. आणि ज्या त्यांच्या जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला ही किंवा धन दौलत संपत्तीसाठी आपण ही पूजा करायची. नंतर ज्या मुली आहे कुमारिका त्यांनीही व्रत केले तर खूप चांगलं आहे, कारण त्यांना जो जोडीदार भेटणार आहे तो जोडीदार हा त्यांना अगदी त्यांच्या मनासारखा किंवा अगदी समजून घेणारा किंवा त्यांना जसा पाहिजे तसा जोडीदार भेटण्यासाठी त्यांनी ही पूजा करायची आहे. शक्यतो ज्यांना उपवास सहन होईल त्यांनी तो उपवास करायचा. आणि 9 किंवा 10 वर्षाच्या पुढे मुलींना हा उपवास केला तरी पण चालतो आणि अगदी मनोभावे त्याची पूजा करायची असती. आणि नंतर आहे की ज्या विधवा महिला आहे तर त्या विधवा महिलांनीही या दिवशी पूजा करायची असती, कारण त्यांना असं वाटत असते की आपण पूजा नाही करायची, परंतु त्याही एक प्रकारच्या महिलाच आहे. आणि घरातील त्यांचे जे मेंबर असतात किंवा जे त्यांच्यावरती जे त्यांच्या घरातले जे मेंबर असतात त्यांच्या सुख समृद्धीसाठी त्यांनी उपवास पण करायचा आहे आणि याची पूजा पण त्यांनी करायची आहे. नमस्कार करायचा आहे पूजेला. पूजा नाही केली तरी चालेल, परंतु पूजेला नमस्कार करून उपवास करायचा आहे. तर हा उपवास आपण कधी सोडायचा, तर हा उपवास आपण पूर्ण दिवसभर आपण उपवास करायचा आहे. काही जणींना म्हणजे काही जणी निरंकार धरत असतात, अगदी पाणी वगैरे काही न पिता, परंतु काहींची तब्येत चांगली नसती त्यामुळे ते खाऊन पण धरत असतात किंवा काहींना औषधं वगैरे चालू असतात त्यामुळे त्यांना सहन होत नाही. तर ज्यांना सहन होईल त्यांनी तसाही धरला तरी चालतो किंवा ज्यांना औषधं वगैरे चालू आहे त्यांनी फळं किंवा जे उपवासाचे पदार्थ असतात ते पदार्थ करूनही खाऊ शकतात. किंवा ज्या महिला असतात ज्यांची डिलेवरी झालेली असते आणि मग त्यांना असं वाटतं की आपण दरवर्षी उपवास करत असतो आणि ह्यावेळेस नाही, तर त्यांनी नुसतं देवीची कारण त्यांना लहान बाळाला फिडिंग करायचं असतं तर त्यांच्यासाठी त्यांनी फक्त देवीला नमस्कार, महादेवाच्या पिंडीला नमस्कार केला तरी चालेल किंवा ती कथा ऐकली तरी चालेल, उपवास नाही केला तरी पण चालेल. परंतु म्हणजे असं मनात कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही उपवास करत असताना. आणि बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असतो की आपण आता याची पूजा म्हणजे उपवास कधी सोडायचा, पूजा कशी करायची. तर याचा उपवास पूर्ण रात्रभर दिवसभर धरायचा, रात्री पण आपण याचा उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करायची. त्या उत्तर पूजेला आपल्याला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून मगच आपल्याला उपवास सोडायचा असतो. आणि पूजा कशी मांडायची, तर पूजा आपल्याला अगदी सोपी साधी आहे. आपल्याला एक जी वाळू असती नदीमध्ये, तुम्हाला नदीमधली वाळू भेटली तर अतिउत्तम आहे, परंतु जर नाही भेटली तर तुमच्या आजूबाजूला जी वाळू असेल उपलब्ध, एखाद्या ठिकाणी बांधकाम चाललेलं असेल तिथून वाळू आणायची, ती स्वच्छ धुवायची आणि तिचे आपल्याला वाळूची पिंड तयार करायची आहे. आणि वाळूची पिंड तयार केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. म्हणजे आपल्याला तुमच्या घरात गणपती असेल तर ठीक, नसेल तर आपल्याला 2 जोड विड्याच्या पाण्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि कारण कोणतंही शुभ कार्य आपण जर करत असलो तर त्यात आपल्याला आधी गणपतीचीच पूजा करावी लागते, त्यामुळे आपण गणपतीची पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर आपल्याला जे आपले महादेवाची जी आपण पिंड तयार करत असतो वाळूची, तर ती वाळूची पिंड तयार करायची. त्यानंतर पिंडीच्या दोन्ही साईडला 2 छोट्या छोट्या पिंडा बनवायच्या आहेत की जेणेकरून त्या पार्वती मातेच्या ज्या मैत्रिणी आहेत, म्हणजे आपण त्याला साळुंक्या म्हणत असतो, तर त्या 2 मैत्रिणींचे हे प्रतीक आपण पिंडी किंवा पिंडाच्या रूपामध्ये आपण त्या काढायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती 108 बेलाचे पानं अर्पण करायचे असेल, तुमच्याजवळ 108 बेलाचे पानं असेल तर उत्तम आहे, जर नसेल 1 जरी पानं असेल तरी पण भरपूर आहे. आणि आपण त्यानंतर 108 नामावली म्हणण्यासाठी जर पानं नसेल तर आपण लाल जे आपल्याला
तांदूळ आहे त्या तांदळांनी लाल करायचे आहे ते तांदूळ कुंकवानी, आणि ते तांदूळच आपण शिवनामावली म्हणताना बेलाचे पान म्हणून व्हायचे असतात. तर अशा प्रकारे आपण पूजा करायची. त्यावरती आपल्याला जे 5 प्रकारच्या ज्या पत्री असतात, म्हणजे फलांच्या असेल, फुलांच्या असेल, किंवा ज्या तुमच्या इथे जे अवेलेबल असेल अशा पत्री आपल्याला, नंतर दुर्वा आहे, नंतर आघाड्याची पानं आहे, नंतर आपल्याला खूप सारे असे फळांचे जे पानं असेल ते आपण त्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे. नंतर दूध अर्पण करायचं आहे. सगळ्यात आधी गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला माता पार्वतीची पूजा करायची, नंतर महादेवाची पंचोपचार पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि संकल्प करायचा, किंवा तुमची इच्छा असेल तर ती सांगायची, आणि त्यानंतर आपली आरती करायची आहे महादेवाची. फळं व्हायची आहे आपल्याला, 5 प्रकारचे 5 फळं द्यायचे आहे. वस्त्र म्हणून आपल्याला देवीला जे कापसाचे जे वस्त्र असतात ते वस्त्र, आपले सौभाग्याचे जे अलंकार आहे, जसं की आपल्याला हळदी कुंकू, बांगड्या, केसरी, किंवा खणा नारळांनी आपली ओटी भरायची आहे देवीची. अशा प्रकारचे जे आपले अलंकार आहे तर ते आपण अलंकार ते देवीला अर्पण करायचे आहे. देवीची ओटी भरायची आहे पार्वतीची. आणि पार्वती माताचा जर तुमच्याजवळ फोटो नसेलच तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता असती, तर त्या अन्नपूर्णा माताच ती पण आपण एक पार्वतीचंच रूप आहे, म्हणून तीच आपण तिथे पूजेला ठेवली तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपण नंतर आरती करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या पूजेचं विसर्जन करायचं. तर ते विसर्जन करताना आपण जी वाळू आहे तर ती चांगल्या स्वच्छ जागेत ठेवायची आहे, जेणेकरून ती अपवित्र होणार नाही, किंवा एखाद्या नदीमध्ये विसर्जन करायचं. ते पानं फुलंही आहे तर तेही चांगल्या जागेत किंवा पाण्यात सोडून द्यायची आहे. आणि नंतर दही भाताचा आपण जो आरती करत असतो, नैवेद्य दाखवत असतो, तर तो घरातल्या सर्वांनी आपण खायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण जर ही पूजा जर केली तर अगदीच आपल्याला एक प्रकारचे समाधानही वाटत असतं, आणि आपण पूजा केल्याचं आपल्याला छान वाटत असतं. आणि अशाच प्रकारे आपण अशाच प्रकारे आपण हरितालिकेचे पूजन करायचे. आणि माता पार्वतीनं हरितालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली, त्याचप्रमाणे आपणही ही कठोर तपश्चर्या करून आपल्याला आपल्या पतीचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने आपल्याला अखंड आपल्याला सौभाग्य भेटलं पाहिजे, यासाठी आपण हे व्रत करायचं. आणि कुमारिकांनाही या दिवशी व्रत करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.